आपण संतांच्या आयुष्याबद्दल नेहमीच वाचतो, पण प्रत्यक्ष संत कसे असतात? ते आपल्यासारखेच वागतात का? त्यांना सुख दुःख होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिली आहेत आजच्या प्रवचनात। आजचे प्रवचन आहे संत कसे असतात। या प्रवचनात महाराज सांगतात, जो आपले शहाणपण बाजूला ठेवून संतांना शरण जातो तोच खरा साधक असतो। संत हे विषयाचे दास नसून ते विषयावर मालकी गाजवतात। त्यांना भीती नसते, कारण त्यांना सर्व सृष्टीमध्ये राम दिसतो। जसा एखादा रुग्ण औषध काय आहे हे न समजता केवळ श्रद्धेने घेतो आणि बरा होतो, तसेच संतांनी सांगितले आहे, साधना विश्वासाने केली की प्रचिती येते। एखाद्याला स्वयंपाक करता येत नसेल तरी त्याचे पोट भरते आणि अन्नाची चव समजते। तसेच ज्ञानाचा अनुभव शब्दात मांडता आला नाही तरी तो अनुभव संतांच्या सहवासात घेता येतो। जेव्हा आपण जगात भांडण किंवा वाईट गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला दुःख होते, पण महाराज एक सुंदर उदाहरण देतात की मीठ खारट आहे हे कळल्यावर आपल्याला दुःख होत नाही। तसेच या जगात घडामोडी होणारच, ही जगाची रीत आहे हे संत जाणून असतात। याचा अर्थ त्यांना वाईट वाटत नाही असे नाही, तर ते जगातील हे वाईट कमी करण्याचा प्रयत्न करतात। महाराज सांगतात, आपल्याला संत शोधण्याची गरज नाही। जर आपली ओढ किंवा इच्छा तीव्र असेल तर संतच आपल्याला शोधत येतात। ते आपल्यामध्ये एखाद्या गुप्त पोलिसासारखे राहतात। ते आपल्यासारखेच दिसतात, पण आपण त्यांना सहज ओळखू शकत नाही। संतांना त्यांच्या शरीरात काय चाललेले आहे ते त्यांना पूर्णपणे माहीत असते, पण ते रोगाची काळजी करत नाहीत। ते कर्माचे भोग टाळत नाहीत, पण कोणाला तरी भोगावेच लागतात। ते फक्त साधना सांगतात आणि आपल्याला ती आपल्या शक्तीप्रमाणे करायला सांगतात। महाराज आजच्या प्रवचनात एक खूप मोठे सत्य सांगतात, संत जसे बोलतात तसे वागतात, पण आपण बोलतो चांगले पण वागतो मात्र त्याच्या उलट। म्हणूनच संतांनी जो बोध दिला आहे त्याचे थोडे तरी पालन करण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। हरे हरे। श्रीराम जय राम जय जय